मला लहान लहान मुलं होती. मला कुठलीही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे मी पुरुषाचा वेश धारण करून ड्रायव्हर म्हणून काम करायला लागले. माझा बॉस खूपच चांगला माणूस होता. तो रोज माझ्याशी वाटेत बोलत बसायचा. एके दिवशी माझ्याशी बोलत असताना त्याने मला सांगितले की त्याच्या एका मुलीवर प्रेम आहे. मी म्हणाले, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही खूप तरुण आणि सुंदर आहात आणि खूप श्रीमंतही आहात. कोणतीही मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार होईल. पण माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा त्यांनी माझाच फोटो. माझं नाव शीतल आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. मला अभ्यासात विशेष रस नव्हता, म्हणून 12वी नंतर मी पुढे शिक्षण घेतले नाही. मी खात्यापित्या कुटुंबातील होते. माझ्या वडिलांना 2 भाऊ व त्यांना एक बहीण होती. पहिल्यापासून माझ्या कुटुंबात मालमत्तेसाठी भांडणे चालू होती. माझे वडील नेहमी कोर्टात जात असायचे, कारण माझे काका व मोठे बाबा या दोघांनाही आमचा वाटा हडपायचा होता. असेच दिवस जात होते. मला बातमी मिळाली की माझी सर्वात चांगली मैत्रिणीचं लग्न आहे. तिचं नाव मानसी आहे. मानसीचे कुटुंब खूप श्रीमंत होते. मानसीने मला तिच्या सर्व फंक्शनसाठी खास बोलवले होते, म्हणून तिच्या मेहंदी फंक्शनला गेले होते. मग घरी येत असताना खूप रात्र झाली होती. वाटेत भरधाव वेगाने जाणारी एक कार माझ्याजवळ येऊन थांबली आणि कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर कापड ठेवला आणि मी बेशुद्ध झाले. मी जेव्हा डोळे उघडून पाहिले तेव्हा मी एका तळघरात होते, जिथे काही मुली आधीच हजर होत्या. ते खूप मोठे तळघर होते. मला हे समजण्यास जास्त वेळ लागला नाही की ही एक तुरुंगाची कोठडी आहे. येथे लहान मुलांनाही कैद करण्यात आले होते आणि काही तरुण मुलींनाही कैद करण्यात आले होते. त्यांना क्लबमध्ये नाचवलं जात होतं आणि त्यातल्या काही मुलींना तर कुंडनखान्यात विकले गेले होते. या टोळीत पोलीस पण सामील होते. यातील एक मुलगा माझ्याकडे पाहून हसला. त्याला पाहून मला खूप राग आला. तो माझ्याकडे बघतच होता. मी घाबरून एका मुलीचा हात धरला आणि तिला सांगितले की कसे तरी आपल्याला इथून निघून जावे लागेल. मी भीतीने थरथर कापत होते. मला माझ्यासोबतच माझ्या आईवडिलांची काळजी वाटत होती. माझ्याशिवाय त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली असेल. सर्व मुली रडत होत्या आणि लहान मुलंही रडत होती. मी एका मुलाजवळ जाऊन बसले. मला ते मूल खूप गोंडस वाटलं. मला त्या मुलाकडे पाहून वाईट वाटत होते. तो जमिनीकडे एकटक रागाने पाहत आहे आणि कसला तरी विचार करत आहे की इथून जाण्याचा मार्ग काढावा लागेल. म्हणून मी त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फेरला आणि म्हणाले, तू या क्रूर लोकांच्या हाती कसा अडकलास? मी प्रश्न विचारताच ते मूल रडायला लागले. तेवढ्यातच काही लोक तेथे आले आणि त्यांनी सगळ्यांना शेळ्या मेंढ्यांसारखे मारहाण करायला सुरुवात केली. आणि मारहाण करत असताना ते म्हणत होते, चला, तुम्हाला सर्वांना दुसरीकडे कुठेतरी जायचे आहे. जवळपास 50 लोकांना इथे कैद केले होते आणि या 50 जणांना एकत्रच कुठेतरी शिफ्ट करून कैद करणार होते. या अंधारलेल्या तुरुंगात मला सूर्य बघून खूप दिवस झाले होते. सकाळ कधी झाली आणि संध्याकाळ कधी झाली हे मला कळतच नव्हते. अंमली पदार्थ पुरविण्याचे कामही इथे उपस्थित काही लोकांकडून करून घेण्यात आले होते. आता मला त्या दिवसाची भीती वाटत होती, ज्या दिवशी हे लोक मला हे घृणास्पद काम करण्यास भाग पाडतील. अनेकदा आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते अशाच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. येथे उपस्थित असलेले प्रत्येक जण ड्रग्सच्या आहारी गेला होता. एक दिवस मला देखील दुसऱ्या खोलीत नेण्यात आले. उपस्थित एका मुलाने मला एक इंजेक्शन दिले. आता हे रोजच होत होते. हे व्यसन कधी मला जडले मलाही कळले नाही. आणि जो मुलगा इंजेक्शन देत होता, मी त्याच्याकडे जाऊन माझ्या मनातलं सगळं त्याला सांगायचे. माझ्या मनातील गोष्टी शेअर करायची आणि खूप रडायची. माझं हे अपहरण झाल्यानंतर माझे आईवडील जिवंत असतानाच वारले असतील. लोकांनी माझ्या आईवडिलांना काय काय ऐकवले असेल माहीत नाही. त्या मुलाचे नाव होते रोहित. त्याने मला वचन दिले की एक दिवस मी तुला इथून बाहेर काढीन. पण त्याआधीच त्या मुलाला कोणीतरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. म्हणतात ना, वाईट वेळ निघून जाते. पण तो वाईट वेळ कसा निघून गेला हे फक्त त्याच्यातून जाणाऱ्या माणसालाच कळतं. एक दिवस ती व्यक्ती ज्याला आमच्या निगराणीसाठी ठेवण्यात आले होतं, अचानक त्याला चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. या संधीचा आम्ही सर्वांनी फायदा घेतला आणि तेथून पळून गेलो. विश्वास ठेवा, त्या दिवशी आम्हाला स्वतंत्र म्हणजे काय असते हे कळले. प्रत्येकाला आपल्या जीवनावर प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण अंधाधुंद पळत होतो. या चेंगराचेंगरीत काही लोकांना गोळ्या लागल्या तर काही जखमी झाले. मी खूप जोरात जमिनीवर पडले होते आणि माझा हात तुटला होता. पण या क्षणी या वेदनांपेक्षाही मला वाटत होतं
की मला काहीही करून इथून पळून जायचं आहे, नाहीतर मी आयुष्यभर त्यांच्या कैदमध्ये अडकून राहील. निर्जन रस्ता होता. रस्त्याला लागून घनदाट जंगल होते. मी या जंगलात शिरले आणि जीवन वाचून तिथून मोठ्या कष्टाने निसटले. रात्र झाली होती. मी रस्त्यावरून जाणारी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रात्रीची वेळ असल्याकारणाने कोणी लिफ्ट द्यायला तयार नव्हते. मी तिथून पायी चालायला लागले, पण गेले 2 दिवस भूक व मद्यपानाच्या सवयीमुळे माझे चालणे अवघड झाले होते. काही अंतर पळून झाल्यावर मी तिथेच पडले आणि बेशुद्ध झाले. मी डोळे उघडले तेव्हा मी एका हॉस्पिटलमध्ये होते. तिथे एक डॉक्टर व 2 पोलीस माझ्या बेडजवळ उभे होते. मी शुद्धीवर येताच पोलिसांनी माझी विचारपूस करायला सुरुवात केली. ज्या संकटातून मी बाहेर आले होते त्याच संकटात मी अडकून पडेल अशी भीती मला वाटू लागली होती. म्हणून मी मागे फिरणेच बरे समजले. ते लोक माझी विचारपूस करू लागले, मला घराचा पत्ता विचारू लागले आणि मला माझ्या घरी सोडण्यात आले. माझ्यासमोर माझी आई उभी होती. मला पाहताच ती किंचाळू लागली. लोकांनी सांगितले की आज 6 वर्षांनी आई बोलली होती. माझे अपहरण झाल्यानंतर लोकांनी माझ्या आईवडिलांना टोमणे मारायला सुरुवात केली की तुमच्या मुलीचे वाईट वागणे होते, म्हणूनच ती घरातून पळून गेली. माझ्या वडिलांना हे सर्व सहन झाले नाही आणि मग एके दिवशी ते हे जग सोडून निघून गेले. मुलगी आणि नवऱ्याच्या दुःखाने माझी आई मानसिक रुग्ण बनली होती आणि आज मला पाहताच ती जोरजोरात रडायला लागली. 2 दिवस दवाखान्यात राहून घरी आल्यावर कळले की या समाजाला घरातून पळून जाणाऱ्या मुली आठवतात, पण त्यांना कोणी पळून नेले आहे हे दिसत नाही. प्रत्येकजण आपापल्या विचारांचा चष्मा घालून बसलेला असतो आणि प्रत्येकजण दुसऱ्याकडे त्याच्या पद्धतीने पाहत असतो. त्या अपघातानंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा आजूबाजूचे लोक माझ्या घरी जमले आणि मला प्रश्न विचारू लागले की तो मुलगा कोण होता ज्याच्याबरोबर तू पळून गेली होतीस? तू तुझ्या आईवडिलांचा एकदाही विचार केला नाहीस. तुझ्यामुळे तुझे वडील हे जग सोडून निघून गेले. मी माझे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण माझे कोणीही ऐकले नाही. म्हणून मी गप्प बसले. लोकांनी माझ्या आईला सांगितले, तुझ्या या बच्चलन मुलीला तू घरी ठेवलंस तर तुला समाजातून हाकलून देऊ. हे सर्व लोकांचे म्हणणे माझ्या आईच्या कानावर आल्यावर तिला कोणालाही काहीही बोलावेसे योग्य वाटले नाही, कारण तिला हे माहीत होते आमचे कोणीही ऐकणार नाही. म्हणून तिने त्याच क्षणी माझा हात धरला आणि गाव सोडून शहरात गेलो. शहरात माझ्या आईची एक जुनी मैत्रीण होती. आम्ही रात्री 10 वाजता तिच्या घरी पोहोचलो. अचानक माझ्या आईची मैत्रीण सविता आंटी आम्हाला तिच्या घरी पाहून घाबरली. तिने आम्हाला घरात यायला सांगितले आणि आम्हाला एका खोलीत बसवले. आता आम्ही सगळेजण बोलत बसलो होतोच की मी पाहिले की सविता आंटीला एक मुलगा होता जो वेडा होता. तो आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, तू माझ्यासोबत खेळायला ये. सविता आंटी यांचा मुलगा अतुल जवळपास 23 वर्षाचा होता, पण तो लहान मुलांसारखा वागत होता. त्याच्या त्या हट्टीपणामुळे सविता आंटींनी मला सांगितले की जा आणि त्याच्यासोबत खेळ, नाहीतर तो आपल्याला त्रास देईल. माझ्या आईची मैत्रीण सविता आंटीने सांगितले की त्यांचा मुलगा तो एक अतिशय सक्षम व सुशिक्षित व्यक्ती होता. तो त्याच्या कॉलेजमधील सर्वोत्तम खेळाडू होता. एकदा एका सामन्यात खेळत असताना एका खेळाडूने त्याच्या डोक्यावर जड वस्तू मारली आणि तो बेशुद्ध पडला आणि महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिला. त्याची प्रकृती तर सुधारली, पण त्याच्या मेंदूचा एक भाग खराब झाला, त्यामुळे तो लहान मुलासारखा वागतो. आम्ही आई आणि मुलगी सविता आंटीच्या घरी राहू लागलो. अतुल दिवसभर त्याच्या खोलीतच असायचा. आईच्या आग्रहास्तव अतुलला माझी साथ मिळाली. माझ्या येण्याने त्याला एक चांगला मित्र मिळाला. तो माझ्याशी खूप बोलत असायचा. हळूहळू आमचा वेळ चांगला जाऊ लागला. सविता आंटीचे आमच्यावर खूप उपकार होते, कारण या कठीण काळात त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी आश्रय दिला होता. हे आमच्यासाठी पुरेसे होते. माझी आई आणि सविता आंटी हे दोघेही एकत्र लोकांची कपडे शिवायचे आणि अतुलचे वडील या जगात नव्हते. त्यांच्या घरात सविता आंटी आणि फक्त अतुलच राहत होता. काही दिवसांनी माझ्या आईच्या मैत्रिणीने माझ्या आईजवळ विचित्र अट ठेवली की माझं लग्न अतुलशी करण्याची विनंती केली. आई सविता आंटीला म्हणाली की तू तुझ्या घरी आश्रय देण्याची एवढी मोठी किंमत मोजून घेऊ नकोस. पण सविता आंटीने तीच एक अट घातली की एकतर शीतलने माझ्या मुलाशी लग्न करावे, नाहीतर तुम्ही तुमची सोय कुठेतरी करून घ्यावी. सविता आंटीची ही अट ऐकून आता मला माझ्या जीवनाचीही भीती वाटायला लागली होती. माझ्या आईने मला सांगितले की काहीही झाले तरी मी तुला अतुलशी लग्न करू देणार नाही, कारण तो वेडा आहे. आपण दूर कुठेतरी जाऊ, पण का कळत नाही. अतुल सोबत राहत असताना मला त्याच्याशी ओढ लागली होती.
तो कसाही असला तरी मला तो आवडू लागला होता. मी आईला सांगितले, आई, आता आपण इथून निघालो तर आपल्याला कोणताच ठिकाणा नाही. आपण फक्त इथून तिथे भटकंती करू. आपल्यासाठी आता कुठेही जागा नाही. म्हणून सविता आंटीचा सल्ला मानला तर बरे होईल. माझ्या निर्णयावर आई रडतच राहिली की मला एकुलती एक मुलगी होती आणि ती कसलं नशीब घेऊन आले आहे. आम्ही दोघे, आई आणि मुलगी, एकमेकांना मिठी मारून खूप वेळ रडत बसलो. काही दिवसांनी माझ्या अतुलशी लग्न झाले. माझ्या लग्नाच्या वेळी आई खूप रडली, पण मी काय करू शकत होते. माझ्या मजबुरीने मला हे सर्व करायला भाग पाडले होते. माझे दिवस असेच जाऊ लागले. अतुल मला त्याचा मित्र मानत होता, पण त्याच्या बायकोचे काय, बायको म्हणजे काय त्याला अजिबात कळत नव्हते. एके दिवशी एक भिकारीण बाई माझ्या दारात आली आणि म्हणाली, मला पोटभर खायला दे पोरी, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तिच्या बोलण्यावर मी हसले. माझ्या नशिबात एक वेडा नवरा आहे, तर माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते. मी त्या भिकारणीला जेवायला दिले तेव्हा ती म्हणाली, जा पोरी, तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की माझा वेडा नवरा माझ्यावर प्रेम कसा करू शकतो. पण म्हणतात ना, प्रार्थनेने नशीब बदलते. माझ्या आयुष्यातही असेच काही घडू लागले. काही दिवसांनी मला असे वाटले, अतुलची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत चालली आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्यावेळी डॉक्टरांना देखील अतुल लवकर बरा होईल अशी पूर्ण आशा होती. मी अतुलची काळजी घेण्यात माझा पूर्ण दिवस घालवायचे. पण माझ्या मेहनतीला फळ आले आणि अतुलची प्रकृती सुधारू लागली. तो पूर्वीपेक्षा बरा झाला होता. पण अतुल जसजसा बरा झाला, मला कळत नाही की माझ्या सासूला काय झाले की त्या माझा तिरस्कार करू लागल्या. ती अतुलला माझ्याबद्दल कान भरू लागली. या वाईट परिस्थितीतही नशिबाने साथ दिली नाही आणि माझ्या आईची तब्येत खूप खालावली. आईच्या उपचारासाठी सासरच्यांनी साथ दिली नाही आणि अचानक माझी आई हे जग सोडून गेली. आता मी पूर्णपणे एकटी झाले होते. मला माझ्या सासरच्या घरी राहायला जागा होती, पण माझे स्वतःचे असे तिथे कोणीच नव्हते. माझ्या आईचे निधन होताच माझ्या सासूचा माझ्यावरचा छळ आणखीनच वाढला. त्या माझ्या पती अतुलला अनेक गोष्टी सांगून माझ्याविषयी भडकवत असायच्या. अतुल पूर्वीपेक्षा खूप बरा झाला होता, पण तो माझ्या सासूच्या हातातील खेळणी बनला होता. त्याची आई काहीही बोलली तरी तो तिच्या सूचनांचे पालन करायचा. आम्ही नवरा बायको एकत्र विचित्र नात्याने जोडलो गेलो होतो. एकत्र असूनही आम्ही एकमेकांसोबत नव्हतो. आमचं नातं असंच चालू होतं. एक दिवस माझ्या नशिबाने नवीन वळण घेतलं. अचानक मला कळलं की मी आई होणार आहे. पण आई होण्याची बातमी ऐकून मला अजिबात आनंद झाला नव्हता, कारण माझे अतुलशी असलेले नाते, ज्यात एक मोठी दरार होती आणि आमच्या नात्यातील दुरावा आमच्या भावी मुलांसाठी चांगला नव्हता. अतुल चांगला बाप होईल की नाही अशी भीती मला वाटत होती. ज्याला एक चांगला नवरा बनता आले नाही, तो चांगला बाप कसा बनू शकतो, या भीतीमुळे मला माझ्या मुलाला या जगात आणण्याची भीती वाटत होती. मी माझ्या परिसरातील एका महिलेशी बोलले. ती एका हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती. ती मला मदत करायला तयार झाली. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला समजले की आम्ही प्रयत्न करूनही काही उपयोग नाही, कारण मला गर्भपात करता येणार नव्हते. जर मी बाळाचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला असता तर माझा जीव धोक्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मी उदास चेहऱ्याने घरी परतले. ते 9 महिने माझ्यासाठी 9 वर्षासारखे होते. कसे तरी हे 9 महिने निघून गेले आणि मी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. एक मुलगा आणि दुसरी मुलगी. मुलांना बघून मनात एक विचित्र आनंद होता. मुलांना बघून माझी आपुलकी वाढली आणि मी त्यांना माझ्या छातीची घट्ट मिठी मारली. मुलांच्या जन्मानंतर अतुल आणि माझ्या सासूबाईंचा स्वभाव पूर्वीपेक्षा चांगला झाला होता. त्या दोघांनीही मला विचारले नसले तरी पण त्यांना मुलांची खूप काळजी होती आणि एवढेच माझ्यासारख्या दुर्भागी माणसासाठी पुरेसे होते. हळूहळू माझे दिवस असेच जाऊ लागले आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता, जेव्हा माझ्या मुलांनी मला आई म्हणून हाक मारली होती. ज्याचे स्वतःचे कोणी नाही त्यांनाच हे समजते. एक दिवस माझी सासू आणि माझा नवरा अतुल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, पण परतताना दोघांचाही अपघात झाला आणि ते जागीच मरण पावले. दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मी पुन्हा एकदा तुटले होते. ते दोघे माझ्यासाठी कसेही असले तरीही तीच माणसं माझ्या मुलांचा आधार होते. या सगळ्याचा विचार करून मला रात्र झोप येत नव्हती. आता कसं जगणार? माझ्याकडे जी थोडीफार बचत होती ती काही दिवस टिकली. मग हळूहळू घरात अन्नाची कमतरता होऊ लागली. आई स्वतः उपाशी राहू शकते, पण ती आपल्या मुलांना उपाशी ठेवू शकत नाही. मी मुलांचे पोट भरण्यासाठी तेथील वस्तीत काम करू लागले. पण एकट्या स्त्रीला आधार नसतो हे खरे आहे आणि म्हणूनच लोक तिची बदनामी करायला लागतात. मी लोकांच्या घरी काम करायला जायचे तर त्यांच्या घरातील माणसे मला घाणेरड्या नजरेने पाहायची.
एक दिवस मी अशीच रस्त्याने जात होते तेव्हा मला कळले की एका माणसाला ड्रायव्हरची गरज आहे. मी माझे अपहरण झाले त्या दिवसातच गाडी चालवायला शिकले होते. ते तेथील लोक आम्हाला ट्रेनिंग द्यायचे जेणेकरून वेळ आली की आम्ही गाडी चालवून पळून जाऊ. पण पुन्हा समस्या तीच होती की मला एका माणसाची गाडी चालवायची होती. म्हणून मी माझे वेषांतर केले आणि स्वतःला पुरुषाचा पोशाख घातला. जो कोणी मला पाहिल त्याला वाटेल की मी एक माणूस आहे आणि मी त्या माणसाची गाडी चालवायला सुरुवात केली. ते साहेब खूप छान होते. ते त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. हळूहळू ते साहेब आणि माझ्यात एक घट्ट मैत्री निर्माण झाली होती. गाडी चालवताना माझा प्रवासही छान व्हायचा. एके दिवशी आमच्या संभाषणात मी त्यांना विचारले की त्यांनी अद्याप लग्न का केले नाही. त्याने मला सांगितले की मी एक मुलगी पाहिली होती आणि तिच्यावरच मी प्रेम करायला लागलो होतो. पण आयुष्याने मला अशी वेळ दाखवली की मी तिला शोधू शकलो नाही. ती मुलगी माझ्या गोंधळात कुठेतरी हरवली. तिला नशिबाचा फटका बसला होता. माहीत नाही ती कोणत्या अवस्थेत असेल. साहेब म्हणाले की दुसऱ्या दिवशी मी तुला त्या मुलीचा फोटो दाखवीन. आता मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होते आणि त्या मुलीच्या नशिबाचाही विचार करत होते. तिचं नशीब खूप चांगलं होतं कारण एक माणूस तिच्यावर 7 वर्षांपासून प्रेम करत होता आणि तिच्या आठवणीत त्याने अजून लग्न केले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलांना शाळेत सोडले आणि त्या माणसाला घ्यायला गेले. तो माणूस गाडीत बसल्यावर काही अंतर गेल्यावर मी त्यांना त्या मुलीचा फोटो दाखवायला सांगितले. शेवटी ती भाग्यवान कोण आहे जिच्यावर तुम्ही प्रेम करतात. जेव्हा त्याने त्या मुलीचा फोटो काढून मला दाखवला तो फोटो पाहून मला धक्काच बसला कारण ती व्यक्ती मला माझाच फोटो दाखवत होती. हा फोटो माझे अपहरण झाल्यावर काढण्यात आला होता. हे कसे काढण्यात आले होते मला माहीत नव्हते. अचानक ब्रेक लागल्याने गाडी अचानक थांबली. साहेबांनी मला सांगितले गाडी सावकाश चालव. त्याला काय माहीत की माझे लक्ष सध्या कुठे आहे. त्याने मला सांगितले की 7 वर्षापूर्वी तो एका टोळीचा भाग होता. माझ्या पूर्वीचा रेकॉर्ड होता तो एका गुन्हेगाराचा होता. पण नंतर एके दिवशी तो एक चेहरा मला दिसला ज्याकडे पाहून मी स्वतःशी वचन दिले की मी या दलदलीतून बाहेर येईन आणि मी त्या निष्पाप मुलीलाही त्या दलदलीतून बाहेर काढेन. मी तेथे उपस्थित लोकांना ड्रग्ज देण्याचे काम करत होतो. पण जेव्हापासून मी त्या मुलीला पाहिलं तिच्या प्रेमात हरवून गेलो आणि म्हणूनच मला या गैरकृत्यातून मुक्ती मिळवायची होती. त्यामुळे मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मी पोलिसाचा सरकारी साक्षीदार झालो. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथले सर्वजण पळून गेले होते. तेव्हा मला समजले की मी त्या मुलीला हरवून बसलो होतो. मग मला आठवले की तिने एकदा मला तिच्या घराचा पत्ता दिला होता. मी चौकशी करत तिथे पोहोचलो आणि लोकांकडून समजले की तिचे वडील तिच्या विभक्त होण्याच्या काळात मरण पावले. त्यानंतर ती मुलगी आणि तिच्या आईला त्या वस्तीतील लोकांनी हाकलून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती मुलगी आणि तिची आई गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी गेल्या. मी चांगले शिक्षण घेतले होते पण चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे मी गुन्हेगार बनलो होतो. मी त्या साहेबांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना खरं सांगितलं की मीच ती मुलगी आहे जिच्यावर तुमचे अतोनात प्रेम आहे. पण लोकांच्या नजरा टाळण्यासाठी मी माझे रूप बदलले आहे आणि पुरुषाच्या वेशात राहायला लागले. जेव्हा रौनकला कळलं की मी शीतल आहे त्यावेळी मला समोर पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने मला मिठी मारली. मी त्याला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. रौनकने माझे सांत्वन केले आणि म्हणाला काळजी करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करीन आणि तुझ्या मुलांना दत्तक घेईन. रौनकने सांगितले की तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तुला पाहून मला या वाईट संगतीपासून दूर जायचे होते आणि माझे जीवन चांगले बनवायचे होते. परंतु तूही माझ्यापासून दुरावलीस. मग मी पुन्हा माझे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या शिक्षणामुळे मला चांगली नोकरी मिळाली आणि मी ते काम मनापासून करू लागलो कारण माझ्या मनात विश्वास होता की एक ना एक दिवस तू मला नक्कीच भेटशील. म्हणतात प्रेम खरे असेल तर एक दिवस नक्कीच भेटतं आणि आज तू माझ्यासमोर बसली आहेस. रौनकचे बोलणे ऐकून मलाही खूप आनंद झाला कारण मला खरा जीवनसाथी मिळाला होता. मी काही दिवसांनी माझ्या मुलाशी त्याची ओळख करून दिली. रौनकने माझ्याशी लग्न केल्यानंतर मी आयुष्यात जेवढ्या दुःखांचा सामना केला होता रौनक आला आणि त्याने माझे आयुष्य आनंदाने भरून काढले. मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.